नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला अशी बातमी जी चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रंगतीये ती म्हणजे पवार कुटुंबियांमध्ये दुरावा वाढतोय का? पार्थ पवारांच्या किंवा शरद पवारांच्या पार्थवरील संतापानं त्या चर्चेला सध्या उधाण आलेलं आहे. अजित पवारांच्या मौनानं या चर्चेमध्ये आणखी भरच पडली आहे. 2 वेळा माध्यम प्रतीक्षेत आहेत, पण अजितदादांनी या सगळ्यांना बगल देऊन ते पुढे निघून गेलेत. सध्या अजित पवार मंत्रालयामध्ये आहेत, तर शरद पवार हे वायबी सेंटरमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा एक प्रकारची सुप्त अशी अस्वस्थता दिसतेय. राजकीय विश्लेषकांकडून तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि पवारांच्यातल्या दुराव्याचं सरकारवरती तर गंडांतर येणार नाही ना, अशी देखील एक शक्यता व्यक्त केली जाते दबक्या आवाजात. अजित पवारांचं मौन नेमकं काय सांगतंय? पवारांच्या लेखी पार्थ याला कवडी मोल सुद्धा नाही हे यातून स्पष्ट होतंय. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. सुनील काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुनील, कालचा दिवस आणि त्यानंतर आज सकाळपासून ज्या ज्या घडामोडी आपण पाहतोय त्यावरून असं काही आलबेल नाही असंच दिसतंय. श्वेता, ज्या पद्धतीनं काल शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या पार्थ पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यामुळे कुठेतरी आलबेल नाही आहे का पवार कुटुंबियांमध्ये, ही चर्चा रंगू लागली. त्यानंतर आता अजित पवार सुद्धा काल ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अर्ध्यातून निघून गेले त्यामुळे सुद्धा ही चर्चेला अजून वाव मिळाला. आणि आता जर बघितलं तर अजूनपर्यंत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते मात्र हा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगितलं जातं आहे, विरोधक सुद्धा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे. पण याच संदर्भात जर नाराजी काही आहे का, ही चर्चा मात्र कायम आहे. कारण की ज्या पद्धतीनं पार्थ पवार जे लोकसभा निवडणूक सुद्धा लढलेले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल शरद पवारांनी जाहीररित्या बोलणं, त्यामुळे कुठेतरी पवार कुटुंबीय असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये काही आलबेल नाहीये अशीच ही चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात दिसून येते. बिलकुल. आणि सुनील, ही तर चर्चा कालपासून आहेच, मात्र अजित पवारांचं सकाळपासूनचं असलेलं मौन, त्यानंतर अजित पवार मंत्रालयात, तर शरद पवार हे सध्या वायबी सेंटरमध्ये आहेत, हे सगळं काय सांगून जात आहे? नाही श्वेता, अजित पवार हे साधारण 9च्या सुमारास मंत्रालयात नेहमीच येत असतात आणि शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरमध्येच नेहमी त्यांच्यावर ज्या रेग्युलर बैठका असतात किंवा काही भेटींचे जे नियोजन असतं ते वायबी चव्हाण सेंटरमध्ये दिलं जातं. पण ज्या पद्धतीनं कालचा जो विचार आहे किंवा कालचं ज्या पद्धतीनं वक्तव्य केले त्या माध्यमातून बघितलं जातं. पण राष्ट्रवादीच्या गोट्यातून हे सांगण्यात येतं की अशा पद्धतीनं कुठलाही वाद यामध्ये नाही आणि पार्थ पवार यांचं जे मत आहे ते जरी वैयक्तिक असलं तरी सुद्धा आणि पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं त्याला उत्तर दिले त्या पद्धतीनं हा वाद आहे, या वादावरती फार मोठं राजकारण किंवा काही प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण शरद पवार आणि अजित पवार कुटुंबियांमध्ये काही मतभेद आहेत का, ही चर्चा मात्र राष्ट्रवादीच्या गोटाकडून जी आहे ती जी आहे फेटाळून लावली जाते. श्वेता. जी बिलकुल. सुनील, थोडंसं तुम्हाला थांबवतंय, मात्र या संदर्भात आपण अधिक बोलूयात. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. सर, TV9 मध्ये तुमचं स्वागत. कालपासूनच आपण सगळेजण या सगळ्या घडामोडी पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये किंवा नेमकं जे काही चाललंय त्यावरून काय वाटतंय? नाही, मुळात खरं तर पार्थ पवार यांनी जी 2 निवेदनं प्रसिद्धीस दिली त्यावरून हे सगळं विषय सुरू झाला. पार्थ पवार यांचं जे निवेदन याच्या संदर्भातलं होतं सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने, ते साधारण ते निवेदन प्रसिद्धीस दिल्यानंतर 4-5 दिवसानंतर त्याच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. म्हणजे जेव्हा सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या विषयाला एक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला, म्हणजे राष्ट्रीय माध्यमातून स्थानिक माध्यमातून केलं, त्यानंतर पार्थ पवार यांचं निवेदन चर्चेत आलं. पार्थ पवार यांचं निवेदन चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांनी निवेदन म्हणजे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं होतं की त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, पक्षाची भूमिका तशी नाही. खरं तर पार्थ पवार यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अन्य कुणीही त्या संदर्भात व्यक्तमत केलं नव्हतं. त्याचं कारण पार्थ पवार यांच्या संदर्भात बोलणं म्हणजे ते थेट अजित पवार यांच्या विरोधात बोलणं असंही होत होतं. आणि दुसरी गोष्ट, पार्थ पवार यांचं वक्तव्य हे फक्त राजकीय अर्थानं महत्वाचं नव्हतं, तर हा विषय सुशांत सिंग आत्महत्या आणि त्यानंतर जे आरोप प्रत्यारोप आहेत तो राजकीय विषय न बनता खूप संवेदनशील विषय बनला. संवेदनशील अशा अर्थानं की तो थेट ठाकरे कुटुंबियांशी संबंधित विषय बनलेला आहे. आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात येत आहे.
त्यांच्यातर्फे थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे आणि त्याद्वारे थेट महाराष्ट्र सरकार अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत जर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता पार्थ पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे म्हणता येतील अशा स्टेचरला नाहीत, पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून लोकसभेची निवडणूक लढवलेली होती. त्या अर्थाने ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्वाचे नेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते अजित पवार यांचे पुत्र आहेत, जे सरकारमध्ये एक महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्व येत होतं आणि त्यामुळं सरकारमध्ये संशय निर्माण होणं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधामध्ये वितुष्ट निर्माण होणं, ठाकरे आणि पवार परिवाराच्या मध्ये काही संशयास्पद वातावरण निर्माण होणं, अशा अनेक गोष्टी होत होत्या. त्यामुळे शरद पवारांना त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्या संदर्भात दुसरं कुणीही बोलू इच्छित नव्हतं किंवा दुसरं कुणी बोलण्याची शक्यता नव्हती. आणि एकूण सगळ्या शक्यता, सगळे धोके, सरकार, कौटुंबिक संबंध या सगळ्यामधून एक संशय दूर करण्यासाठी शरद पवारांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट शब्दात पार्थ पवार यांना फटकारलं आणि जी काही पक्षाची भूमिका आहे ती मांडली आणि एकूण वातावरण सगळं जे सरकारच्या अनुषंगाने होते ते स्पष्ट केलं आणि ही आवश्यकता होती. याचा अर्थ त्यांनी अजित पवारांना फटकारले असा काढू शकतं कोण, पण मला तसं वाटत नाही. कारण या एका परिस्थितीत शरद पवारांना हे सगळं करावं लागलेलं आहे, ते लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. विजय चोरमारे सर, खूप धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात आणि याचं सगळं विश्लेषण केलं की काय नेमकी परिस्थिती काय होऊ शकतं यामध्ये. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार संजय मिश्किल आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. संजय सर, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये. कालपासून आपण सगळं बघतोय, पार्थ पवार यांच्यावरती शरद पवार जे बोलले, या सगळ्याचा महाविकास आघाडी सरकारवरती काय कसा परिणाम होईल तुम्हाला वाटतं? नाही, मुळात याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक तर पार्थ पवार यांनी व्यक्त होणं आणि त्याच्यावरती शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं. मुळात आणि महाविकास आघाडीचं सरकार सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर माझ्या दृष्टीनं की महाविकास आघाडीच्या सरकारवरती फार काय मोठा परिणाम होईल असं चित्र दिसत नाहीये. पार्थ पवार हे याच्या अगोदरही सीबीआय चौकशीचं त्यांनी दिलेलं पत्र असेल किंवा आता राम मंदिराच्या बाबत केलेलं पत्र असेल, हे त्यांनी व्यक्तिगत पद्धतीने केलेलं आहे. त्याच्या पत्रावरती पार्थ पवार हे नाव जरी असलं आणि ते पवार कुटुंबाशी जोडलेलं जरी असलं तरी पक्षाची म्हणून अधिकृत भूमिका किंवा पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून किंवा पक्षाचा एक नेता म्हणून या भूमिकेकडे पाहताना पक्षातील सगळ्या नेत्यांनी त्याचं खंडन केलेलं आहे. त्याच्यामुळे ही व्यक्तिगत भूमिका असू शकते, व्यक्तिगत भावना असू शकते, परंतु पवारांनी ज्या पद्धतीनं काल पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेवरती रिॲक्शन दिलेली आहे ती पाहता हे कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये आता ते फारच म्हणजे अति होते असं म्हणायला काय हरकत नाहीये. कारण पार्थ पवार व्यक्त होतात आणि त्याच्यावरती शरद पवारांसारख्या बुजुर्ग नेत्याने एक तर कुटुंब प्रमुख म्हणून ते आहेतच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय या महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी व्यक्त होणं आणि प्रतिक्रिया देणं हे एक तर पार्थ पवारांना व्यक्तिगत पातळीवरती दिलेली एक सूचना किंवा एक प्रकारचं मार्गदर्शन सल्ला असू शकतो किंवा पार्थ पवार हे ज्या पद्धतीने व्यक्तिगत पातळीवरती हे सगळ्या भावना व्यक्त करत आहेत त्याच्या विरोधात दिलेली राजकीय प्रतिक्रिया असू शकते. ह्या दोन्ही बाजूने आपल्याला बघता येईल. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारवरती या सगळ्या गोष्टीचा फार मोठा परिणाम होईल असं मला सध्या तरी वाटत. बरं, मात्र संजय सर, आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे शरद पवार असतील किंवा अजित पवार या प्रकरणावरती आज सुद्धा काही बोललेले नाही आहेत. मात्र जयंत पाटील असतील किंवा मग छगन भुजबळ म्हणतात की कोणी काही नाराज नाही, काही तसं नाहीये, पण खरंच तसं वाटतंय का? नाही, मुळात काय की ज्यावेळेस पत्रकार कुठल्याही माध्यमाचे प्रतिनिधी ज्यावेळेस त्या नेत्यांना विचारतात, एक आपण पाहिलं पाहिजे की हे सगळे नेते सगळ्या माध्यमांसाठी उपलब्ध असतात. म्हणजे शरद पवार असतील किंवा छगन भुजबळ असतील, जयंत पाटील असतील, हे सगळ्या माध्यमांसाठी कायम उपलब्ध असतात. त्यांच्याकडे माध्यमांना ऍक्सेस मिळतो, त्यांना संधी मिळते विचारण्याची, प्रश्न विचारण्याची त्यांच्याकडे एक संधी त्यांना सातत्याने मिळत असते. अशा वेळेस जे प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नाला अनुषंगून जे उत्तर दिलं जातं ते उत्तर एक पूर्णतः राजकीय दृष्टिकोनातून असू शकतं किंवा व्यक्तिगत पातळीवर असू शकतं. ह्या गोष्टीला माझ्या दृष्टीनं फार काय महत्व वाटत नाहीये. जो प्रश्न समोर आला की अशा प्रकारे नाराजी आहे काय, आता नाराजी आहे का हे पत्रकार ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस कुठलाही नेता नाराजी नाही असंच उत्तर देऊ शकतो. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा नाहीये, कुठल्याही प्रकारचा नेताही नाहीये. ज्यावेळेस आपण महाविकास आघाडीच्या बैठका चालू असतील त्यावेळेस आपण अनेक वेळेस पाहिलेलं आहे की सगळ्या बैठका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या. फक्त दीड दोन महिने हे सरकार स्थापण्यासाठी लागलं होतं. याचा अर्थ की बाबा बाहेर येऊन सांगणं आणि चार भिंतीच्या जे काय होतं ते त्याच नेत्यांना मग ठाऊक असतं
मग तो हे सगळे पार्श्वभूमी पाहत असताना कुठंतरी माशी शिंग हा. आणि ही कुठंतरी एक दगड पडलेला आहे. त्याचा आवाज मोठा होण्या अगोदरच तो कसा दाबता येईल याबाबत त्या सगळ्या चर्चा होऊ शकतात, याबद्दल दुमत नाही. बरोबर. आणि शंका घ्यायला वाव पूर्णपणे आहेत, कारण काल रात्री एकतर सिल्वर ओक वरती बैठक झालेली होती, त्यानंतर त्यामध्ये काय झालं हे कोणी स्पष्टपणे सांगायला तयार नाही. आणि त्यानंतर अजित पवार हे जेव्हा स्वतःच्या निवासस्थानाहून निघतात तेव्हा पत्रकार जे असतात त्यांना हाय हॅलो इतकं सगळं होत असतं नेहमी, मात्र आज ते काही न बोलता थेट मंत्रालयाकडे निघून गेलेले. नाही, मुळात हॅलो जी बोला. मुळात अजित पवार हे प्रत्येक गोष्टीवरती कधीच प्रतिक्रिया देत नाही. आपण अजित पवारांचा स्वभाव पाहिला असेल, अजित पवारांना अनेकांनी पाहिलेलं की या अगोदरही ज्या वेळेस अजित पवारांना रस्त्यात अडवून विचारण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस अजित पवार कुठल्याही प्रतिक्रिया देत नाही. ते त्यांना ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस ते जाहीर पत्रकार परिषद घेतात आणि त्यांची भूमिका ते सडेतोडपणे मांडतात. किंवा मग एखादं पत्र पाठवतात, जसं राजीनामा त्यांनी दिला, डायरेक्ट थेट जाऊन दिला, त्यानंतर ते कोणाशी बोलणार, माध्यमांशी बोलण्याचे ते सातत्याने टाळत असतात. याचं कारण एक आहे की माध्यमांच्या मनातील शंका कुशंका आणि पक्षाच्या पातळीवर होणाऱ्या घटना ह्या पूर्णपणे विपर्यास असतो. माध्यमही आपल्या मनातून त्यांना ज्या काही शंका आहेत त्या शंका विचारण्याच्या प्रयत्नामध्ये वेगळे वाद उद्भवू नयेत, वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची कलांनी मिळू नये आणि विरोधकांना एक वेगळ्या चर्चेला कुठला तरी विषय सापडू नये याची काळजी अजित पवार सातत्याने घेत असतात. त्यामुळे ते माध्यमांपुढे बोलत नाही. आजही त्याच प्रकारे ते कधीही बोलत नाहीत. आज त्यांच्याकडे माध्यमं गेली होती, त्यांनी माध्यमांना विचारायचा प्रयत्न केला, मग ते न बोलता निघून गेले. हे त्यांच्या स्वभाव गुणधर्माचं एक लक्षण आहे. बरं. संजय मिस्किन सर, खूप धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी बोललात या विषयावर. तर एकूणच कालच्या या प्रकारानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमकं पवार कुटुंबियांमध्ये चाललंय काय? सुप्त अस्वस्थता दिसतेय, मात्र कुणी स्पष्टपणे बोलत नाहीये. आणि विचारलं असता सगळं काही आलबेल आहे असंच सांगण्याचा प्रयत्न होतोय. या संपूर्ण घटनाक्रमांवरती आमचे प्रतिनिधी सुनील काळे लक्ष ठेवून आहेतच आणि ते आपल्यासोबत जोडले गेलेत. सुनील, एकतर राजकीय विश्लेषकांबरोबर आपण बोललो, ज्येष्ठ पत्रकारांबरोबर, तर त्यात सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमकं काय असू शकतं? मात्र तुम्ही आता कुठे आहात आणि तिथे एकंदरीत काय सूर येतोय? कारण आजोबांनी नातवाबद्दल जाहीरपणे असं वक्तव्य म्हणजे हे कुणालाहीच खपलं नाहीये. श्वेता, मंत्रालयाच्या ज्या मुख्य इमारती मी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या गोट्यातून सातत्याने सांगण्यात येतं की जरी समजा अशा पद्धतीनं शरद पवारांनी जाहीररित्या नातवावरती टिप्पणी केली असली तरी सुद्धा यामध्ये कुठलीही किनार नाही किंवा वादाची किनार नाही. पण आपण जर इतिहास पाहिला किंवा यापूर्वीच्या घटना बघितल्या, कारण की ज्यावेळेस पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीचा मुद्दा आला होता त्यावेळेस त्यांच्या तिकिटावरून कुठेतरी पवार कुटुंबियांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपबरोबर अचानक पहाटे शपथविधी घेतली होती, त्यावेळेस सुद्धा कुठेतरी मतभेद जे आहेत ते निर्माण झाले होते. सुप्रिया सुळेंनी त्यावेळेस अशा पद्धतीचं जे व्हॉट्सअपचं स्टेटस आहे ते सुद्धा ठेवलं होतं. त्यामुळे एकूण जर बघितलं तर या संदर्भात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार जरी स्थापन झालं असलं, 3 पक्षांचे वेगवेगळे मतभेद असले तरी सुद्धा पवार कुटुंबियांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून मतभेद होते हे उघड आहे. आणि त्यानंतर आता अशा पद्धतीनं एकीकडे राष्ट्रवादीकडे गृह खातं असताना त्याच वेळेस पार्थ पवार यांनी CBI चौकशीची मागणी करणे, एकीकडे सर्व राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते सातत्यानं मुंबई पोलिसांवरती किंवा महाराष्ट्र पोलिसांवरती विश्वास दाखवत होते. पण त्याच वेळेस पार्थ पवार मात्र एक वेगळं पत्र घेऊन गेले आणि CBI चौकशी करावी. त्याचबरोबर अयोध्येचा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी राम जन्मभूमीचा जो भाजपचा नारा होता त्या नाऱ्याला कुठेतरी छेद देत शरद पवारांनी अशा पद्धतीनं कोरोना जाणार नाही मंदिराचं भूमिपूजन करून अशी भूमिका मांडली. त्याला कुठेतरी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. ही जरी वैयक्तिक मतं असली तरी सुद्धा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार आहेत, त्याचबरोबर अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेतरी वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उघडपणे याबद्दल बोलत नाहीये. पण जर आपण बघितलं तर कुठेतरी यामध्ये पार्थ पवार यांचा वेगळा सूर जो आहे तो आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. श्वेता, बिलकुल. आणि सुनील, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, या संदर्भातले अपडेट सगळे